हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा सत संग दे सदा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद्रण रामदाव जगननीत पाणी मंडणम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरौ जनेत्रो सदैव धवलहासो विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन बस
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विसार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगा जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयतु जयतु जगदम्ब भवानी जयतु जयतु जगदम्ब भवानी भवनाचली जय नारायणी जयतु जयतु जगदम्ब भवानी भवनाचली जय नारायणी जय 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 गिरिराज किशोरी मही महेश मुख चंद्र चकोरी जयतु जयतु जगदम्ब भवानी भवनाचली जय नारायणी जय 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 गिरिराज किशोरी मही महेश मुख चंद्र चकोरी जय गज बदन गजानन मान भगति सुखति जामिन सुखदात भगति सुखति जामिन सुखदात भगति सुखति जामिन सुखदात श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा जय हो हर विठ्ठल हेची दान देवा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेची माझी सैव जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती वैराग्याचा ज्वलंत प्रतीक असणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणी पर प्रकरणातील उपांत्य दिवशीच्या सेवेकरिता निवडलेला हा अभंग माईबाप सर्वप्रथम अभंगाचा सरळ सरळ सोपा भावार्थ पाहू तुकोबाराय या अभंगाद्वारे असं म्हणतात की हेची दान देगा देवा आणि तुझा विसरण भावा की भगवान परमात्मा मला हेच दान दे कोणतं दान दे तुझा विसरण व्हावा आणि जर हे तू मला दिलं तर मी काय करेन रात्रंदिवस तुझं गुण गाईल गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी रात्रंदिवस तुझं नामचिंतन करेल आणि हे जर तू भगवंता मला दिलं तर नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा मला मुक्तीही नको आणि धन सुद्धा नको काय दे फक्त संतांची संगती माझ्या जीवनामध्ये दे आणि भगवान परमात्मा जर तू मला हे सगळं देत असशील तर मी गर्भवासाचं दुःख भोगायला सुद्धा तयार आहे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायनावणी हेची माझी सर्व जोडी हा झाला अभंगाचा
सरळ सरळ सोपा भावार्थ विठ्ठल विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पासा परिहार देणं आवश्यक असतो। तो म्हणजे असा की जगत चालक जगाचा नियंता परमपिता अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा आणि त्याच प्रभूच्या इच्छेने कृपा आशीर्वादाने आपण करत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, कारण मैबाप त्या भगवान परमात्माच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही। काहीच म्हणजे काय, त्या भगवान परमात्माच्या इच्छेशिवाय आपण घरातून दारापर्यंत येऊन मंडपापर्यंत येऊ शकत नाही। जर त्याची इच्छा असेल तरच आपण इथपर्यंत येऊ शकतो। म्हणून म्हणतात बघा, वृक्षाची पाने हाले अशी ज्याची सत्ता, किंवा गीतेमध्ये भगवान फार सुंदर वर्णन करतात। भगवान म्हणतात, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम विधानम बीजमव्ययम असा असणारा तो सत्ताधीश भगवान परमात्मा आणि त्याच प्रभूच्या इच्छेने कृपा आशीर्वादाने आपण करत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, खऱ्या अर्थाने भगवान परमात्माच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने करत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह पूर्णत्वाला जातोय असे असणारे श्री भक्तिपरायण 1008 गुरुवर्य गंगा भारती महाराज यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपला हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवमहापुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्यांच्या मुखारविंदातून आपण शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात असे असणारे हरिभक्तिपरायण महाराष्ट्रातील नामांकित शिवमहापुराणाचार्य कथाकार असणारे आमचे भगवंत महाराज मुळे गोंदीकर बाबांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात। त्या ठिकाणी खरंच, कारण शिव महापुराण कथा अशी आहे, सगळ्या देवांमध्ये बडा देव कोणता? महिला मंडळ झोपल्या का काय? आहेत ना जाग्या? झालंय ना? मी बोलता का कसं? तुम्ही बोलत नाहीत? तुम्ही बोलत नाहीत का? मला सांगा, तुम्ही पाटोद्याच्या महिला मंडळी बोलत नाहीत का? सांगा पुरुष मंडळी तुम्ही, कारण तुम्हाला चांगला अनुभव आहे त्यांचा। बोलत नाहीत, बोलतात। हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला यांची भीती वाटायला लागली। आता वरती बसलेत, समोर बसलेत, कुणी पाठीमागे आहे, कुणी त्याच्या पाठीमागे आहे। मला माहिती आहे भीती वाटायली, पण एवढं काय भिवू नका। इथं जरी तुम्ही बोलला तरी यांना काय माहित कोण बोलली, तर घरी गेल्यावर बोलायला, त्याच्यामुळे काय भिवू नका। ऐका, त्या ठिकाणी मला थोडा थोडा प्रतिसाद देत चला। ज्यांच्या मुखारविंदातून कथा श्रवण करतात बाबा आहेत, आणि शिवमहापुराण कथा एवढी सुंदर आहे की सगळ्याच गोष्टींवरती जर त्या ठिकाणी उपाय जर कुठली कथा असेल तर ती शिवमहापुराण कथा आहे। तुम्हाला कालसर्प दोष असू द्या, वास्तू दोष असू द्या, कुठलाही दोष असू द्या, त्या ठिकाणी पितृदोष असू द्या, कुठल्याही दोषाचं निवारण करण्यासाठी शिवमहापुराण कथा त्या ठिकाणी काम करत असते। बघा, एवढंच नाही तर आपल्या घरातली रोगराई जाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा त्या ठिकाणी काम करत असते। असो, त्या ठिकाणी एवढी सुंदर शिवमहापुराण कथा आपण श्रवण करत आहात। तसंच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा आहे। मला सांगा, ज्ञानेश्वरीच्या पारायणाला किती जण बसलेत? जे बसलेत त्यांनी हात वर करा, बक्षीस देते तुम्हाला मी, करा हात वर। कोणीच नाही बसलं? किती जण बसलेत बरं? जाऊ द्या, दोघच जण आहे, तुम्ही आणि तुम्ही दोघच जण। जरा टाळी वाजवा त्यांच्यासाठी। द्यायच्या असल्या तर जरा खनखन द्या, माझ्यावर उपकार केल्यासारखे देऊ नका, जरा खनखन वाजवा। काय खरंच, कारण ना आता ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, आपल्याला बसणं झालं का? मग बसणं होत नाही तर किमान त्यांना आपण प्रोत्साहन तर दिलं पाहिजे। तुम्ही करत जा बाबा। ह्या वर्षी 2 जण आहेत, पुढच्या वर्षी किमान 10 जण तरी बसा। खरंच विनंती करते मी तुम्हाला, कारण बघा लोक म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही, आम्हाला ग्रंथ कळत नाहीत, आम्हाला काहीच कळत नाही।
नाही असं नाही, फक्त ग्रंथ कळत नाहीत, ग्रंथ कळत नाहीत. माझं सांगणं असेल ज्ञानेश्वरी कळावी एवढे आपण भाग्यवान नाहीत आणि एवढे आपण बुद्धिमान नाहीत. गाथा कळावा एवढी आपली बुद्धी नाही. ज्ञानेश्वरीला जरी तुम्ही कळाले, माझ्या ज्ञानोबारायांना जरी तुम्ही कळाले, तरी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही राहणार. कारण माऊलींना आपण कळावं. कारण ज्ञानेश्वरीचा अधिकार आहे मैबाप. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी जर मनाभावातून जर ज्ञानेश्वरीवरती नुसतं बोट जरी फिरवलं तरी त्याला ज्ञानेश्वरी वाचता येते. मग आपण का करू नये, केलं पाहिजे. चला त्या ठिकाणी असं सुंदर असं असणारं आयोजन नियोजन संयोजन आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी पाटोदा माव, त्या ठिकाणी पाटोदा मावची ही सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत. आणि खऱ्या अर्थाने आजच्या सेवेचे जे यजमान आहेत असे असणारे शहरीभक्तीपरायण आमचे शिवाजी काका सखारामजी गायकवाड, आमच्या यजमानांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरदार. कारण काय माहिती आहे का, यजमानाशिवाय महाराज सुद्धा येत नाहीत. म्हणून यजमान असणं पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. व तसेच तुमचं झालंय ना, सगळ्यांचं झालं ना, एकादशी आहेत ना सगळ्यांना, हां फराळीचं झालं असेल मग. तर त्या ठिकाणी ज्यांचं अन्नदान आहे असे असणारे शहरीभक्तीपरायण आमचे वृषभदादा नेमीनाथजी घोडके आणि शहरीभक्तीपरायण आमचे मुकुंद दादा उद्धवरावजी हरदास, बरोबर ना, हरदास. त्या ठिकाणी या माझ्या दोन्ही भावंडांकरिता एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण सर्व दानात श्रेष्ठ दान जर कुठलं असेल तर ते अन्नदान आहे आणि ते करतायत, त्यांना धन्यवाद. असं असणार आपलं सुंदर असं आयोजन नियोजन संयोजन. त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित महाराज मंडळी उपस्थित आहेत. खरंच बरं खूप सुंदर आपण साथ करता. एक तर लेडीजच्या आवाजाला आवाज देणं म्हणजे सोपं नाही, त्यातली त्यात माझा आवाज पांढरी तीनचा, त्याच्यामुळे ते अजिबातच सोपं नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही देताय साथ, हीच खूप मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्या सगळ्यांकरिता. शहरीभक्तीपरायण बाबा गावातलेच आहेत का सगळे? सगळे वा, तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही. कीर्तनकार सोडले तर सगळे गावातले. वा वा वा, मग काय होईल हळूहळू कीर्तनकार बी चालू नाही काय. आमच्या शहरीभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य, मृदंग अलंकार, मृदंग विशारद. कारण त्यांचं कौतुक त्यांना उपमा मी देऊ शकत नाही. कारण त्यांचं वादन ऐकलं की आपोआप टाळ्या वाजतात. एवढं सुंदर ज्यांचं वादन आहे, खरंच त्यांच्या मात्यापित्यांची पुण्याई आहे की एवढं सुंदर भगवान परमात्मा त्यांच्याकडून हे कार्य करून घेत आहे. असे असणारे आमचे मोठे बंधुराज शहरीभक्तीपरायण आमचे राजू महाराज जाधव, आमचे दादा. खरंच एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरदार. खरंच खूप सुंदर. आणि अगदी मण्या भावातून दोन्ही हातानं पकवाज वाजवत आहेत. कळालं ना तुम्हाला? नाही, दोन्ही हातानंच वाजवत असतात म्हणा, दोन्ही हातानं पकवाज वाजवत आहेत. असं दादा आहेत. आणि दादांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या ठिकाणी सेलूला दादांची वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि त्याच वारकरी शिक्षण संस्थेतली ही सगळी बालगोपाळ त्या ठिकाणी आहे. त्या बाळगोपाळांसाठी वाजवा, खरंच वाजवा, त्या बात. आणि खरंच तुम्हाला सांगू, तुम्ही तुमचे मुलं कितीही कॉन्व्हेंट स्कूलला घातले, काहीही केले, किती जरी एज्युकेटेड बनवले, एज्युकेटेड असलंच पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. एज्युकेटेड आपण असलंच पाहिजे. पण आपण एज्युकेटेड असण्याबरोबर आपल्याला संस्कारांची सुद्धा जोड असली पाहिजे. नाहीतर असं होईल, तुमचा मुलगा खूप मोठा पदावरती असेल, त्याचा 10 कोटीचा बंगला असेल, पण त्या बंगल्यामध्ये तुम्हाला राहायला जागा नसेल. पण तिथेच जर तुमचा मुलगा सुसंस्कारित असेल, वारकरी असेल, त्याच्या गळ्यामध्ये जर माळ असेल, तर मैबाप त्याच्या ताटामध्ये अर्धी भाकर येऊ द्या, तो तुम्हाला चतकोर दिल्याशिवाय खाणार नाही. म्हणून त्या ठिकाणी अगदी संस्कार लागणं काळाची गरज आहे. आणि खरंच आपल्या परिसराचंच वैभव आहे. आणि खरंच मला वाटतं एवढे सुंदर कुणाला वाटत नाही. मला सांगा माता माऊल्यांनो, तुम्हाला वाटत नाही आपले लेक राशे यावेत? तुम्ही म्हणाल ताई काय करावं, सगळे कामाच्या पुढे केले, आता विचार करून फायदा. त्या ठिकाणी एवढे खरंच होईल तेवढं आपण संप्रदायाला सहकार्य केलंच पाहिजे. कारण हे काम करणं तितकं सोपं नाही आहे. मुलांना सांभाळणं सोपं आहे का? आपल्याला आपल्या पोटचे सांभाळणं होईना, बरोबर आहे ना? हे सांभाळणं सोपं नाही मैबाप. जे लागेल त्या पद्धतीने आपण दादांना सहकार्य केलं पाहिजे, सहकार्याची भावना ठेवली पाहिजे. ते काय तुम्हाला तुमचे 2-2 एकर नावची करून घ्यायला म्हणजे करून घे आणि घेतली तर तुम्ही देणार थोडेच आहेत.
नाही त्या काही फार काही मागणार नाहीत, पण जेवढं काही असेल ते त्या ठिकाणी आपण देण्याचा त्यांना प्रयत्न निश्चित रूपाने करावा. असो त्या ठिकाणी सर्व आहेत, आपण सर्व श्रोतू वर्ग आहात, आपल्या सर्वांना धन्यवाद. आणि अगदी महाराष्ट्रातील नामांकित यूट्यूब चॅनल जे आहे माझे मोठे बंधुराज शहरी भक्तीपरायण आमचे करण दादा आनंद कीर्तनाचा असं असणारं यूट्यूब चॅनल, आमच्या दादांसाठी एकदा खणखण टाळी वाजवा. दादा आले, दादांना मनापासून धन्यवाद. आपण सर्व आहात, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चोपदार बाबा असतील, द्यायचं लांब लांब उभे राहिले तुम्ही, चोपदार बाबा असतील धन्यवाद, विनेकरी बाबा असतील धन्यवाद. आणि अगदी आमचा आवाज जशाचा तसा तुमच्यापर्यंत पोहोचवणारे हे आहेत, आम्ही आहे, नाही तर आमचं काही नाही असे असणारे शहरी भक्तीपरायण. अगदी दादा खरंच भगवान परमात्माच्या चरणावरती एकच विनंती करेल, तुमचं साऊंड सिस्टीम तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात त्या ठिकाणी अशी साऊंड सिस्टीम असणारे शहरी भक्तीपरायण आमचे गणपती मंडप डेकोरेशन पाटोदे. वा चटच तुमचं इथले राव, टेन्शनच नाही तुम्हाला काय. गायनाचार्य इथले जावई इथला, वा ते बी इथलेच. काय खरंच काही टेन्शन नाही तुम्हाला, नाही टेन्शन नाही. आणि अगदी आमच्या ताई इथे उभं राहिल्यात, इथं उभं राहणं सोपं नाही तर खालच्या बाया बघा ना बाई तिथे उभं राहिली, आपल्याला तेवढंच काम. तुम्हाला तर होत नाही, पण तुम्ही नाव ठेवल्याशिवाय काय राहत नाही. पण असो आई ते उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. गोड वा वा सगळे आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उरलेल्या नियोजित वेळेमध्ये अभंगावरती चिंतन करण्याचा एक प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय आणि अभंग मागणी पर प्रकरणातील निवडलाय. बघा तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही म्हणता तुकोबारायांचा अभंग आहे आणि मागणी पर प्रकरणातील आहे. जर तुकोबारायांचा असेल तर मागणी पर प्रकरणातील असणं शक्य नाही, आणि मागणी पर प्रकरणातील जर असेल तर तुकोबारायांचा असणं शक्य नाही. का? कारण संत म्हणतात देवाकडे आम्ही काही मागणार, काही मागणे हे आम्हा अणुची, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत असो, काही मागणे आम्हा अणुचित, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे. काही मागणे आम्हा अणुचित, काही मागणे आम्हा अणुचित, वडिलांची रीत जाणत असे, 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 जाणत असे, जाणत असे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणं हे आमच्या पिढ्यानपिढीमध्ये कुणीच मागितलं नाही, आम्ही सुद्धा मागणार नाही संत म्हणतात. बघा पण काय झालं माहितीये, जगद्गुरु तुकोबाराय वारी करिता पंढरपूरला निघाले. दर 15 दिवसाची वारी तुकोबारायांनी करावी. वारी करिता निघाले, प्रत्येक वेळी जावं, पण गेल्याच्या नंतर प्रत्येक वेळी पंढरीश पांडुरंग भगवान परमात्माचं जे मुखकमल आहे ते मुखकमल असं नसून ते असं असावं, प्रत्येक वेळेस खाली झुकलेलं असावं, प्रत्येक वेळेस ते खालीच झुकलेलं असायचं. पण काय झालं, एके दिवशी तुकोबाराय वारी करण्याकरिता गेले आणि वारी करिता करण्याच्या वेळेस ज्यावेळेस तुकोबाराय गेल्याच्या नंतर ज्या भगवान परमात्माचं मुखकमल अगदी खाली झुकलेलं असायचं, त्याच भगवान परमात्माचं मुख आज भगवंताने ताट केलंय, मानेचा कणा ताट केलाय. ज्यावेळेस तुकोबारायांनी बघितलं तर तुकोबारायांनी म्हणावं, भगवंता आजपर्यंत तुमचं मुखकमल खाली होतं, आज वर झालं कसं काय, नेमकं कारण काय? त्यावेळेस भगवान परमात्माने उत्तर द्यावं, तुकोबाराय आजपर्यंत तुमच्या 7 पिढ्यापासून माझी एवढी साधना केली आहे, माझी एवढी सेवा केली आहे, माझी एवढी भक्ती केली आहे की
त्या भक्तीच्या ओझ्याने मला माझं मुख त्या ठिकाणी वर करता येत नाहीये तुकोबाराय. मग काय करू भगवंता? तुकोबाराय काहीही करा, पण माझं जे मला खूप ओझं होत आहे तुमच्या भक्तीचं. कारण मैबाप तुकोबारायांची परंपरा ही सामान्य नाही आहे, अगदीच सामान्य. मला सांगा, तुकोबाराय कुणाच्याही घरी जन्माला येतात का? नाही येत. ज्ञानोबाराय कुणाच्याही घरी जन्माला येतात का? नाही येत. नाथबाबा कुणाच्याही घरी जन्माला येतात का? नाही येत. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही घरी जन्माला येतात का? नाहीत येत. संभाजी महाराज येतात का कुणाच्या घरीही? नाही येत. घरामध्ये एवढी सुंदर सुपुत्र जन्माला येण्याकरिता, अशा सुंदर पुत्री जन्माला येण्याकरिता त्या ठिकाणी त्या कुळाचं तेवढं पुण्य असावं लागतं. त्याच वेळेस अशी संतती घरामध्ये जन्माला येत असते. बघा, भगवान परमात्मा स्वतः म्हणतायत, तुकोबाराय तुमच्या भक्तीचं, तुमच्या पिढ्यान पिढीच्या परंपरेच्या उपासनेचं एवढं ओझं झालंय तुकोबाराय, एवढं ओझं झालंय, मानवर करू शकत नाही. पण आज मानवर याच्याकरिता केली तुकोबाराय. काहीही करा, पण काहीतरी मागा. काय म्हणतात तुकोबाराय? तुकोबारायांना काही करा, पण काहीतरी मागा. पण तुकोबारायांनी म्हणावं, काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलांची रीत जाणत असो. आमच्या वडिलांची एक परंपरा आहे की भगवान परमात्माकडे काहीच मागायचं नाही. आणि भगवंता तुम्ही म्हणता काहीतरी मागा. भगवान परमात्माने विनवणी करावी, तुकोबाराय काहीतरी मागा, तुकोबाराय काहीतरी मागा. त्यावेळेस तुकोबारायांनी म्हणावं, भगवंता मला काहीच नको. पण ज्यावेळेस भगवान परमात्माने खूपच अट्टहास धरला, त्यावेळेस तुकोबारायांनी म्हणावं, भगवंता हेची दे. काय म्हणतात तुकोबाराय? हेची दे. चकार लावला. हेची म्हणजे काय? तेच महाराज अभंगाच्या प्रथम हेची दान दे गा देवा, 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 हेची दान दे गा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा आणि टाळ्या देण्याची कृपा जरा करीत जा. 6 दिवस महाराजांनी सांगितलं नाही का? सांगितलं नाही का? तुम्ही म्हणाल ताई असे लई महाराज लोक आले. लई जणांना वाट ऐका, कीर्तन नुसतं ऐकून फायदा नाही, त्याचं मनन सुद्धा केलं पाहिजे. नाही तर काही काही माणसं, एक काय झालं, एक वेळेस असं एक बाबा असे कीर्तनाच्या समोरच बसले. आता कोणीच हुंकार देत नव्हतं, जसं तुम्ही देत नाहीत ना, अगदी तसंच कोणीच हुंकार देत नव्हतं. ते आजोबा एकटे असे मस्त असा त्यांचा पटका वगैरे, असे ते रुबाबदार माणसं पहिले त्या ठिकाणी मिशी वगैरे ते बसलेले. मी त्यांना विचारला प्रश्न की त्यांनी असं
हो नाही हो नाही, नकारार्थी होकारार्थी त्यांनी बोलावं. मला वाटलं लईच कळतंय काय की बाबांना, लईच कळत असेल म्हटलं बाबांना, अगदी वयोवृद्ध दिसत आहेत. झालं सगळं कीर्तन झालं. मी अख्खं कीर्तन त्या बाबाकडे बघून केलं. कुणाकडं? पटक्यावाल्या बाबांकडे. म्हणलं वा काय विद्वान माणूस आहे, क्या बात, विद्वान आहे म्हटलं. बघितलं बाबांकडे, कीर्तन झालं. ज्यांनी कीर्तन घेतलं होतं यजमान मंडळींना म्हटलं दादा बाकीचं काही करा नाहीतर नका करू, एकच करा. काय करा म्हटलं, ते जे बाबा समोर पटक्यावाले बसले नव्हते का, त्यांच्याशी एकदा बोलणं करून द्या. काय म्हटलं त्यांना, त्यांच्याशी एकदा, त्यांना सुरुवातीलाच करंट लागलं म्हटलं, बोलणं करून द्या म्हटलं. खूप विद्वान माणूस दिसतंय. त्यावेळेस यजमान मंडळी ते त्या ठिकाणी सगळे तरुण मित्र मंडळी होते. ते म्हणले ताई कोण? म्हटलं ते नाही का अगदी समोरच बसले होते ते पटक्यावाले बाबा. ते म्हणायला लागले ते का, ते बाहेर आहे. म्हटलं अरे वा मिळच जमला. कधी का असं असं करू नका. आमचे गुरुवर्य सांगत असतात विनोदाचा भाग सोडून द्या. कहा गए तो कहाणी और कुछ लाया तो कुछ नाही. काही माणसं गावाला जातात, गावाहून वापस येतात. घरच्यांनी विचारलं कशाला गेलते माहित नाही, काय आणलं माहित नाही, मग गेलते कशाला, गेलते कशाला. काही म्हणतात ताई आम्हाला कीर्तन कळत नाही. काही माणसं म्हणतात ताई आम्हाला कीर्तनाला यायला जमत नाही. तुमचा दोषच नाही. कारण तुम्हाला सांगू, सत्कार्य करण्यासाठी जर सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल ना माईबाप, तर ती तुम्ही केलेलं चांगलं कर्म असतं, तुम्ही केलेलं चांगलं पुण्य असतं. आणि ज्यावेळेस त्या पुण्याचा संचय होतो त्याच वेळेस भगवान परमात्मा या धर्म मंडपाखाली आपल्याला बोलवतो. म्हणून या धर्म मंडपाखाली बसण्यासाठी सुद्धा खूप पुण्याचा संचय असावा लागतो, काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असावं लागतं. ऐका मैबाप, तुकोबऱ्यांचा अभंग आहे आणि तुकोबऱ्यांचा मागणी पर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबऱ्या म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. काय दान दे भगवंता, फक्त आणि फक्त तुझा विसर नाही झाला पाहिजे. याच्या पलीकडे मला दुसरा काहीच नको. मला खरं खरं सांगा महिला मंडळ, तुम्हाला शेजारणीची शपथ आहे, खरं खरं सांगा मला, जर भगवान परमात्मा तुमच्या समोर प्रगट झाला, पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा, जर प्रगट झाला, होणार नाही टेन्शन घेऊ नका, जर झाला तर काय मागाल बरं? तू मागणार नाहीत काहीच, काहीतरी मागाल ना. काय मागाल? घर, गाडी, बंगला, बरोबर हेच मागाल ना. मुलगा मुलगी असून काही सुनबाई, भगवान वेळच आली तशी काय करावं त्याला, आता कठीण झालंय कंडिशन. ऐका, हे मागतो आपण भगवान परमात्माला, काय वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपण काय मागतो जगाच्या मालकाला हे, पण जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्माला हे मागत नाहीत. ते म्हणतात फक्त आणि फक्त तुझं गुण गाणं आमच्याच्याने व्हावं, तुझा विसर आम्हाला पडू नये. का तुझा जर विसर पडला तर जगून काहीच फायदा नाहीये भगवंता, तुझा विसर आम्हाला फक्त पडला नाही पाहिजे. मैबाप, आपण जे भगवंताला मागतो ना ते मागू नये या मताची मी अजिबात नाही. भगवान परमात्माकडे मुलगा मागू नये असं अजिबात नाही, मागावाच. मुलगी मागू नये असं अजिबात नाही, मागावीच. धन मागू नये असं अजिबात नाही, धन मागितलंच पाहिजे. कारण मी या मताची आहे, माणूस जन्माला आल्याच्या नंतर किमान त्या व्यक्तीचं एक कमीत कमी 100 कोटीचं तरी टार्गेट असलंच पाहिजे. का ह्याच्याशिवाय काही चालतं का? चालतं का? खरं सांगा मला. समाजात किंमत कधीपर्यंत आहे? पण ऐका गड्या, एक वाक्य सांगते तुम्हाला, तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा. तुम्ही कमवलेल्या पैशाने तुमच्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा, पण तुम्ही कमवलेल्या पैशांना कुणाच्या तळतळाट अजिबात नसला पाहिजे, नाही तर ते धन पचत नाही. ते धन पचत नाही. द्यायचे असला तर खनखन द्या, नाही तर काय करायला लागले तुम्ही. बघा टाळीचे फायदे आहेत, उगाच टाळी वाजवायला कोणी सांगत नाही. टाळी हे बघा, कुणाला वाटते आम्हाला पैसे यावं, ज्यांना वाटते बघा आपल्या हातावरती ही धनरेषा असती, इथलचं वातावरण पवित्र आहे. जर आपण टाळी वाजवली तर आपल्या हातावरची धनरेषा, जी भाग्यरेषा आहे, धनरेषा आहे, ती अधिक धनरेषा मोठी होते. जी भाग्यरेषा आहे ती अजून भाग्याची होते, आणि ज्यांची अगोदरच भाग्याची त्यांची आहो भाग्याची होते, अगदी अजून भाग्यशाली होते. अजून सांगू माईबाप, ऐका, कीर्तनकाराला, महाराज मंडळींना, मृदंगाचार्यांना तुम्ही दिलेल्या मानधनापेक्षा तुम्ही दिलेल्या प्रतिसादाची जास्त गरज असते. का? तुम्ही ज्या टाळ्या देताना आम्हाला, जी टाळी वाजवताना, त्या टाळ्या तुमच्यासाठी टाळ्या असतील, त्या टाळ्या तुमच्यासाठी टाळ्या असतील, त्या टाळ्या आमच्यासाठी फक्त टाळ्या नसून तुमचा आमच्यावरती असलेला आशीर्वाद असतो. म्हणून टाळी जरा खन खन देत जा. वा.
अशी चार्जिंग राहू द्या. चला ऐका. काय माझ्याकडे अर्धाच तास राहिला. मी टेन्शन घेऊ नका. शाळा कितीला जरी सुरू झाली तर बरोबर 4ला संपणार. काल ताईंनी सांगितलं वाटतं, चर्चा झाली ना म्हणून. अगदी बरोबर. तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण तुमच्यापेक्षा जास्त गडबड आम्हाला आहे. ऐका, त्या ठिकाणी मागावं, मुलगा सुद्धा मागावा, पण कुणासारखा मागावा? जर मुलगा मागायचाच असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा मागितला पाहिजे. मुलगा मागायचाच जर असेल तर छत्रपती संभाजी महाराजांसारखा मुलगा मागावा. मुलगा मागायचाच असेल तर माऊलींसारखा मुलगा मागावा. मुलगा मागायचाच असेल तर शूरवीरांसारखा मुलगा मागावा. तेव्हा आपल्या मागण्याचं सुद्धा काहीतरी सार्थक आहे. पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. पुत्र मागा, पण कुणासारखा? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. ऐका मैबाप, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव उगाच घेत नाही. आऊ साहेबांनी मा भगवतीच्या समोर प्रार्थना करावी. आई, ए भगवती, एवढा काळोख आहे, एवढा अंधार आहे, या अंधारामध्ये काय होतंय काय नाही काही कळत नाही. अगं डोळ्याच्या समोर आमच्या आया बहिणीची इज्जत लुटल्या जाती. आई, काहीतरी कर, जागी हो आई, तू जागी हो. म्हटल्याच्या नंतर म्हणावं, आई भगवती, तुला दुसरं तिसरं काही मागणार नाही, पण माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल, असा मुलगा जन्माला घाल की तो जन्माला आल्याच्या नंतर हा जो पूर्णपणे भरलेला काळोखाट आहे, हा काळोखाट संपूर्ण इथे सूर्य उदय झाला पाहिजे. आई भगवतीला विनवणी करावी. मासाहेब जिजाऊंनी आणि त्या ठिकाणी आळवावं. आऊसाहेब जिजाऊ म्हणतात, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटा. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी आई माझ्यावर, आई जागवी थोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी थोरात सारी. अंबे गोंधळाला ये, आई भगवतीच्या समोर साकडं घालावं मासाहेब जिजाऊंनी. आई भगवतीने हाक ऐकावी मासाहेब जिजाऊंची, कारण मागणं फक्त स्वतःकरिता नव्हतं, समाजाकरिता होतं. मैबाप, जर तुमचं मागणं योग्य असेल, कुठेतरी त्याच्यामध्ये समाजाचं हित जर जडलेलं असेल ना, तर तो भगवान परमात्मा सुद्धा खुश झाल्याशिवाय राहत नाही. मासाहेब जिजाऊंनी मागितलं छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवरायांचा जन्म झाल्याच्या नंतर राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना संस्कार लावावेत. मैबाप, आता आली 19 फेब्रुवारी आली आहे ना, आपल्या बापाची जयंती आली आणि केलीच पाहिजे थाटामाटात. पण माझं सांगणं असेल माझ्या तरुण मित्रमंडळींना, या वेळेसची शिवजयंती, जी शिवजयंती आपण करतो ना, करताना तुम्ही करता केलंच पाहिजे. टाळी वाजवा एकदा सर्वांसाठी, केलीच पाहिजे. पण माझं सांगणं असेल माझ्या तरुण भावंडांना, दादांनो, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून साजरी करू. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून साजरी करू नका, तर माझ्या छत्रपती शिवरायांचे विचार वाचून साजरी करा. केली पाहिजे का? कारण माझे छत्रपती शिवाजी महाराज बाया नाचवणारे नाही, तर बाया वाचवणारे राजे होते, आणि आपण त्यांचे मावळे आहोत, आणि आपण शिकलं पाहिजे. आज आम्ही मोठ्या प्रेमाने म्हणतो, मोठ्या अट्टहासाने म्हणतो बघा, की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आहोत, म्हणतो ना आपण. म्हटलंच पाहिजे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आहेत. पण माझं सांगणं असेल माझ्या भावंडांना, दादांनो, अरे छत्रपती शिवरायांसारखा गंध लावला म्हणजे छत्रपती शिवरायांचा मावळा होत नाही. छत्रपती शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणजे छत्रपती शिवरायांचा मावळा होत नाही. छत्रपती शिवरायांसारखी वेशभूषा केली म्हणजे छत्रपती शिवरायांचा मावळा होत नाही. जर तुम्हाला माझ्या छत्रपती शिवरायांचा मावळा जर व्हायचा असेल ना, तर माझ्या राजाचे जे विचार होते ते विचार तुम्ही
तुमच्या मनामध्ये धारण करा. माझ्या राजाचे विचार होते, दुश्मनाची सून नजराणा म्हणून पेश केली, पण तिला सुद्धा आई म्हणणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. शिकवण माझ्या राजाची, पण शिकवण येण्याकरिता सुद्धा ज्या आईने मुलाला संस्कार जेवढे सुंदर लावले, कारण आपली परंपरा आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जिथे बीजच शुद्ध असेल तिथं मुलं वाईट निघतीलच कशी. आजचे आमचे म्हातारी माणसं म्हणायला लागली, ताई आजची पोरं लई बिघडली. कशी बिघडते? आहेत बिघडत. कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. मला सांगा, ही मुलं बिघडू शकतात का? मग आपलीच का बिघडतात? आपण विचार केला पाहिजे या गोष्टीचा. ऐका, छत्रपती शिवरायांनी अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मान्य करते मी, पण स्वराज्य स्थापनेची शपथ छत्रपती शिवरायांनी घ्यावी म्हणून आऊसाहेबांचे कमी कष्ट आहेत. माता माऊल्यांनो, तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे की जर मुलाला सुंदर बनवायचं असेल, सुसंस्कारित बनवायचं असेल, चांगला जर बनवायचं असेल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो तुमचा आहे. मी नाही म्हणत, संत म्हणतात, तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर. सजवण्याकरिता 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. कोण? सती, संत आणि शूर. संत आहेत म्हणून आपण इथे बसलेलो आहोत, आईचे संस्कार आहेत म्हणून आपण इथे आहोत, आणि जवान त्या ठिकाणी बाउंड्रीवरती आहेत म्हणून इथं आपण सुरक्षिततेने आहोत. नाही तर असू शकतो का? आली बघा 26 जानेवारी. सोपं नाहीये माईबाप, स्वतःच्या माईबापांना सोडून ती जवान, ती त्या ठिकाणी तरुण भावंड अगदी सीमेवरती लढतायत. त्यांना आई नाही आहे, त्यांना बहीण नाही आहे, त्यांना पत्नी नाही आहे, का त्यांना मुलं नाही आहेत, सगळं आहे. पण का? माझी भारत माता पहिले, माझी त्या ठिकाणी कर्मभूमी जन्मभूमी माझी भारत माता वाचली पाहिजे, माझं घर नंतर बघून घेईल. ही म्हणण्याची धारणा ज्याची असते ना त्याला जवान म्हणतात बघा. म्हणून म्हटलं जातं, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, हे मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दीवानी, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो खेल रहे थे होली। गाण्यासारखं खूप काही आहे, पण घड्याळीचा काटा लय पटपट पुढे चाललाय. काय ते बोलण्यासारखं खूप काही आहे. शहीदांचे आपल्यावरती काय आहेत, त्या ठिकाणी जवानांचे काय आहेत, उपकार आहेत. मात्या पित्यांनी मागताना मागितलं कुणाला, असा मुलगा दे, कुणाच्याही घरात जवान जन्माला येत नाहीत, आणि त्यांनी सुद्धा देवाकडे मागल्याच्या नंतर काय मागितलं, भगवंता बाकीचं काही दे नाहीतर नको देऊ, पण किमान माझ्या श्वासात जोपर्यंत श्वास आहे, माझ्या हृदयाची जोपर्यंत धडधड आहे, तोपर्यंत माझ्या हातून फक्त आणि फक्त माझ्या भारत मातेची सेवा होऊ दे, याला म्हणतात मागितलं. हे मागितलं पाहिजे.
आऊसाहेबांनी मागितलं शिवबांना तर अगदी एवढं मोठं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. आणि अगदी त्या ठिकाणी येतच आहे 19 फेब्रुवारी सुद्धा जवळच येत आहे. अगदी आपण केलं पाहिजे साजरा. पण ऐका, त्यासाठी आपण मुलांना सुंदर संस्कार सुद्धा लावले पाहिजे. माझं सांगणं असेल माझ्या भावंडांना, दादांनो, शिवरायांची जयंती साजरी करतोय, नक्की साजरी करा, नक्की साजरी करा, केलीच पाहिजे. पण किमान करत असताना एका गोष्टीचं लक्ष द्या की किमान आपण जयंती कशी साजरी करतोय. काही काही गावात अशी जयंती साजरी करतात बाबा की ज्या राजाने महिलांना प्रोटेक्ट केलं, त्याच महिलांना शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी कुलवान स्त्रियांना घराच्या बाहेर निघता येत अशा पद्धतीने आपण जयंती साजरी करतो. अशी जयंती केली नाही पाहिजे माझ्या दादांनो. ऐका, कारण माझ्या राजाचे खूप 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 उपकार आहेत. ऐका, काय झालं माहितीये का, छत्रपती शिवाजी महाराज अगदी लहान होते, अगदी खूप बाळराजे खूप छोटे होते, अगदी 5-6 वर्षाचं छत्रपती शिवरायांचं वय. काय झालं, गावामध्ये एक तमाशाचा तंबू आल्याबरोबर काहीतरी वाजतंय म्हणून लहान लेकरू गेल्याबरोबर दासीने बघितला, रे राजे तिकडे गेलेत, म्हणून आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब बाळराजे तिकडे गेल्याबरोबर आऊसाहेबांनी हातातलं काम सोडलं, पळत पळत छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेल्याच्या नंतर शिवबाच्या हाताला धरल्याच्या नंतर शिवबाच्या हाताला धरून त्या ठिकाणी फरफटत राजमहालामध्ये आणल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताला धरून माझ्या आऊसाहेबांनी शिकवण द्यावी. काय, माझ्या आऊसाहेबांनी शिकवण द्यावी. तुम्ही सुद्धा आज बाळांना त्या ठिकाणी तुमच्या लेकरांना शिकवण दिली पाहिजे. आऊसाहेब सांगतात, बाळराजे शिवबा ऐका, शिवबा तुम्हाला राजा व्हायचंय, तुम्हाला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय, तुम्हाला हा अंधार घालवायचा आहे. पण बाळराजे ऐका, तुम्हाला फक्त आणि फक्त बाया नाचवणारा नाही, तर शिवबा तुम्हाला बाया वाचवणारा राजा व्हायचंय. माझ्या आऊसाहेबांची शिकवण माझ्या दादांनो शिकलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो बघा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, ज्यांना वाटतंय आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि आम्ही छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत, अशा सर्वांनी टाळी वाजवा. पाठीमागचे मला दिसतंय सगळं वट्टा टाळी. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी प्राणाची जवळ आपुल्या लढ्याच्या देव. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळ, भरोसा त्या राजावर. क्षत्रिय कुलावलंब सिंहासनाधीश्वर, राजाधिराज श्रीमंत श्री वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता माताएं जिजाऊ की जय. हर 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 हर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडाच्या दगडावर, नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडाच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. खरंच हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. कीर्तन असं असतं, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद, नाही तर म्हटले महाराज सांगतोय एक, आम्ही म्हणतोय आम्हाला काही मिळत नव्हतं, असं होता का? खरंच श्रोते असावेत तर बाबा माव पाटोद्यातल्या सारखेच असावे. तुमच्यासारखे जर असले ना तर महाराज जिवंतच असावा, असं अजिबात. इतके सुंदर श्रोते तुम्ही. ऐका,
त्या ठिकाणी हे आपण छत्रपती त्या ठिकाणी भगवंताकडे मागितलं पाहिजे. भगवान परमात्माला विनवणी केली पाहिजे, भगवंता तुला द्यायचंय ना तर हेच दे. काय दे? एका भजनाद्वारे खूप सुंदर मागतात बघा. आता आज आपल्याला मागायचंय का? कारण आता आपण सेवा केलेली आहे आणि काल्याच्या आदल्या दिवशीचा जो उपान त्या दिवशीचा जो असतं त्याला मागणी पर आणि मागावं लागतं. आता आपल्या सर्वांच्या मनामध्ये मागणी असेल. काही काही महिला मंडळ आमचं मंदिरामध्ये जातं, गेल्याच्या नंतर प्रश्न पडतो, बाई काय मागू नेमकं? पडतो ना आपल्याला. घर मागू, दार मागू, घर बांधू, काय म्हणतात पैसा, काय परत ते गाडी, परत काय ते वगैरे 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 वगैरे. मागू काय? देव देईल कसा? सेवा पण असली पाहिजे ना. मग भगवंताकडे काय मागितल्याच्या नंतर काय होईल? काय होईल बघा. शिवमहापुराणामध्ये सांगितलं जातं. आपल्या सगळ्यांना वाटतं आमची लेकरं बुद्धिमान असावी. वाटतं का नाही? खरं सांगा मला, वाटतं का नाही? वाटत नाही तुम्हाला? बरं मी तुमच्याच पार्टीतली आहे ना. बरं खरंच असे अफगाणिस्तान मधून बी आले नाही तुमच्यासारखीचे. असं असं करा काहीतरी करा. चला ऐका, त्या ठिकाणी कुठं होतो आपण? कीर्तनात. जमलाच मी. काय ऐका, मागितलं पाहिजे. भगवंताकडे जातो. शिवमहापुराणामध्ये सांगितलं जातं, देवाला जर काही मागायचं असेल तुमच्या लेकरासाठी तर बघा, पैसा दे म्हणू नका देवाला, अजिबात म्हणू नका. धन दे म्हणू नका, प्रॉपर्टी दे म्हणू नका. देवाकडे मागायचं असेल तर एक मागा. देवाला म्हणा, देवा माझ्या लेकराला बुद्धिमान बनव. का? बुद्धिमान बनव. जर तो बुद्धिमान असेल तर तो 1 एकरची 100 करेल, आणि जर तो नसेल तर 100 एकरची 1 कर. म्हणून देवाला बुद्धी. बरं बुद्धी असून मी फायदा नाही, बल पाहिजे, ताकद पाहिजे ना. काय पाहिजे? ताकद पाहिजे. नाही तर म्हणते गेले चक्कर येऊन तिकडेच पडले. त्याला नाही फायदा आहे का नाही? म्हणून जर तुम्हाला वाटत असलं आमच्या मुलाला बल बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात तर हनुमंतरायांची सेवा केली पाहिजे. सकाळी 6 वाजता आणि रात्री 6 वाजता जर तुम्ही तुमच्या मुलाकडून हनुमान चालीसा म्हणून घेतली, माझ्या माऊल्यांनो, माझ्या माता भगिनींनो, जर म्हणून घेतली तर तुमच्या मुलाला बुद्धी तर प्रदान होईलच. हनुमंतराय बुद्धी तर प्रदान करतीलच, पण हनुमंतराय तुमच्या मुलाला बल सुद्धा प्रदान करतील. का? हनुमान चालीसेमुळे. आणि तो वेळ मी तुम्हाला सांगितला, सकाळी 6, रात्री जे असलं सायंकाळच्या वेळीचे ते 6. हे घेतल्याच्या नंतर का? कारण हनुमान चालीसेमध्ये तुलसीदासजी म्हणतात बघा, बल बुद्धी विद्या देही मोही हरवू कलेस विकार. बरोबर ना? बल बुद्धी विद्या देहू मोही हरवू कलेस विकार. कारण बल दिलं, बुद्धी दिली, धन दिलं, चट दिलं, आणि विकार सुद्धा. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. भूत प्रेताचं सुद्धा काय राहणार? हनुमान चालीसा आपण घेतली पाहिजे. चला ऐका, एका अभंगाद्वारे खूप सुंदर मागतात बघा. अगदी कान माझ्याकडे द्या तुम्ही, तेव्हा तुम्हाला ते कळल बरं. फक्त माझ्याकडे द्या आणि होकारार्थी नकारार्थी बोलत चला. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, गळ्यामध्ये ताण दे. संगीताचे ज्ञान दे, गळ्यामध्ये ताण दे. तुझे गुण गाता यावे, तुझे गुण मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. तुझी कृपा काम देणू, तुझी कृपा काम देणू अशी एक गावे. तुकोबाची विना दे, ज्ञानियाची करुणा दे. तुकोबाची विना दे, ज्ञानियाची करुणा दे. दृष्ट डोळा
तुझे चरणा पाये माथा ठेवूनिया मरणा. भगवंताला हे मागितलं पाहिजे, हे मागितलं पाहिजे. हे जर आपण भगवंताला मागितलं ना मैबाप, तर तो भगवंत आपल्यावरती निश्चितच प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. अध्यात्म 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 म्हणजे तरी काय हो? भगवान परमात्माने जे काम तुम्हाला दिलं ते काम अगदी प्रामाणिकपणे करणं, यालाच अध्यात्म म्हणतात. अध्यात्म काय दुसरं तिसरं आहे का? अध्यात्म त्याला म्हणतात का? नाही नाही, उठल्यापासून 3 तास जप चालू आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेजारचा उठायच्या त्याच्या शेतातली मका आपल्या म्हशीला, याला अध्यात्म म्हणतात का? नाही ना, याला अध्यात्म म्हणत नाहीत. जे काम दिलं ते प्रामाणिकपणे करा, त्यालाच खरं अध्यात्म म्हणतात. बघा, माणसं म्हणतात सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे. सुख कुणाला मिळालंय सांगा मला, कुणाला मिळालंय? माऊली म्हणतात संतांना सुख, संतांनी एवढे संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा, फक्त निमित्तासाठी प्रतिमा आहेत माईबाप. तरी सुद्धा जोपर्यंत होते समाजाने जगू दिलं, दिलं का? कोपला पाटील गावीचे हे लोक, अहो एवढा त्रास दिला की माझ्या माऊलींना अगदी कुटीमध्ये असं दार लावून बंद बसावं लागलं. एवढा त्रास दिला या समाजाने. आहे सुख, पण तरी माझे माऊली प्रतिज्ञा करतात हरिपाठामध्ये. माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीण आनंद भरीण. तिन्ही लोका, तुम्ही म्हणाल ताई माऊलींनी तर प्रतिज्ञा केली आपल्याला का हरिपाठ पाठ, पण अर्थाचा सपाट. बरोबर ना? नाही, कारण पाठ आहे पण अर्थ सुद्धा लक्षात असला पाहिजे. जर अर्थ असेल तरच माणसाला नीट म्हणता येतं. बरोबर आहे की नाही बाबा? तरच म्हणता. जिथं माऊलींनी प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीण आनंद भरीण. तिन्ही लोका, तुम्ही मला म्हणाल ताई माऊलींनी प्रतिज्ञा केली, संत जे बोलतात ते देवाला खरं करावं लागतं, किंवा देवाला खरं करण्याची गरज नाही, संतात ती क्षमता आहे की त्यांच्या शब्दांना खरं करता येतं. मग माऊलींनी तर सुख मागितलं, कुठेही सुख आहेत का? तुम्ही सुखी आहेत का? बोला, तुम्ही बोला. असं करा, मला माहिती आहे भीती वाटायली, असं करा तुम्ही, असं करा, काहीतरी करा. हा, ऐका सुख नाहीये. मग तुम्ही म्हणाल ताई कसं? माऊली खोटं तर बोलणार. अहो माऊली म्हटले सुख आहे, सुख आहेच हो. कोण म्हटलं सुख नाहीये? सुख आहेच, पण बघा सुखाची सुद्धा एक डेफिनेशन आहे, सुखाची सुद्धा एक व्याख्या आहे. सुख 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 मागून मिळत नाही. पैसा आला म्हणजे सुख येतं? नाही येत. घर बांधलं म्हणजे सुख येतं? नाही येत. फॉर्च्युनर घेतली म्हणजे सुख येतं? नाही येत. खूप मोठा शेजाऱ्यापेक्षा असा 10-5 एकरचा नंबर घेतला म्हणजे सुख येतं का? नाही येत. मैबाप, माझं एक वाक्य आहे का? तुम्हाला जर सुख खरंच पाहिजे असेल तर सुख मागून भेटत, सुख मागून भेटत नाही. जे भगवान परमात्माने तुमच्या प्रारब्धाने, तुमच्या पुण्याईने जे तुमच्या पदरात जगाच्या मालकाने दिला त्याच्यामध्ये आनंद मानणं, तेच खरं सुख आहे. असं सुख मिळणार सुख आहे, मागितलं पाहिजे, राहिलं पाहिजे. हे बघा, समाधानी माणूस राहू शकतो का? मलाही माहिती अडचणी कुणाला नाहीत, पण अगदी पाठवत्यातल्या महिलांना अजिबात अडचणी तुमचे चेहरे सांगतायत मला, खास करून सासा. आता खरं सासूरवास नाही राहिला, सुनवास आलाय, पण इथं सासूरवासही नाही, सुनवासही नाही. का? तुम्ही म्हणाल ताई 1 तास झाला आला, तर तुम्हाला कसं कळालं? मला बरोबर कळालं. का सांगू तुम्हाला? इथलच्या आजीबाई तब्येत येऊनच कळालं मला की इथं सुनवास आहे, सासूरवास नाही आहे. मस्त आहे वातावरण. चला ऐका, त्या ठिकाणी भगवंताकडे मागणी मागितली पाहिजे. मुलगी सुद्धा मागितली पाहिजे, पण कशी मागितली पाहिजे? मीराबाईंसारखी मागितली पाहिजे. अशी नाही मागितली पाहिजे की सकाळी 6ला बसली रात्री 6ला उठली, डायरेक्ट नुसता मोबाईलच, रील्स. मुलगी अशी मागा की किमान तिने उठल्याच्या नंतर माझ्या ज्ञानेश्वरीच्या किमान 50 ओव्या तरी वाचल्याच पाहिजे. अशी मुलगी मागा, वाचल्याच पाहिजे. गाथ्यातले 10-5 अभंग तरी पाठ असलेच. चट गेलं बाजूला, तिला किमान एवढं तरी माहिती असलं पाहिजे की आपला धर्मग्रंथ कोणता, आपण कोणत्या धर्मामध्ये जन्माला आलो, एवढं तरी आपल्याला माहिती असलं. सांगा बरं मला, इथं बसलेले कोणता आहे आपला धर्मग्रंथ? मुली सांगा मला. तुम्हाला तेवढं किती 15 मिनिटापुरती माझी शपथ खाऊन घ्या, जाऊ द्या. सांगा काय आपला धर्मग्रंथ? वा, कोण म्हटलं? जोरदार टाळी वाजवा त्या ताईसाठी. काय भगवद्गीता? तेच जर इकडे प्रश्न विचारला असता. भगवद्गीता माहिती असलं पाहिजे, हे आपण शिकलं पाहिजे, खरंच अनुकरण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. अशी मुलगी आपण मागितली पाहिजे. मुलगी मागितली पाहिजे कुणासारखी सांगू? मीराबाई महाराजांसारखी. काय जीवन जगल्यात मीराबाई, आपण कधी विचार केलाय? समाजाने इतका त्रास दिला की स्वतःच्या बापाला मीराबाई महाराजांना विषाचा प्याला द्यावा लागला. काय
विषाचा प्याला द्यावाच लागला, पण माईबाप विषाचा प्याला सुद्धा हसत हसत ग्रहण केला का? भगवान परमात्मावरती प्रेम होतं आणि विश्वास होता. तुकोबारांनी काय मागितलं? गुण गायीना आवडी. आपल्याला सुद्धा भगवंताचं नामस्मरण कसं करायचं आवडीनं घ्या सर्वांनी वरती हात. अशी लगन लागली पाहिजे माणसाला, अशी लगन लागली पाहिजे की भगवान परमात्मा आपल्या समोर साक्षात प्रगट झाला पाहिजे. सर्वांनी माझ्यासोबत टाळी वाजवायची. हा थांबा थांबा, मागचे काय झोपले काय? वर घ्या आता, घ्या वर. हा घरी आपण लय नातवाच्या समोर. हा 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 इथे घ्या. ऐसी लागी लगन लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गए मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गए मगन. वो तो गली गली हरे गुण गान लगे, महलों में बनी बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी कहाँ रे चली, लागी लगन मेरा हो गए मगन. राणा ने विष दिया मनामृत पिया, राणा ने विष दिया, राणा ने विष दिया मनामृत पिया. सारे नली न पद पद पगले गले 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 ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगे, महलों में बनी बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी कहाँ ले चली, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. एवढ्या मगन झाल्यात. मुलगी मागायची ना मीराबाई सारखी मागा, जनाबाई सारखी मागा की जिने भगवान परमात्माला सुद्धा दळण दळू लागायला लावलं. अशी मुलगी मागा, एवढा तिचा अधिकार असावा. सखुबाईंसारखी मुलगी मागा, झाशीच्या राणीसारखी मुलगी मागा, अहिल्यादेवीजी होळकरांसारखी मुलगी मागा, राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊंसारखी मुलगी मागा. अशा मुली मागितले पाहिजे, असे मुलं मागितले पाहिजे. का? कारण जर तुमची संतती चांगली असेल तर तुम्हाला संपत्तीची काळजी करण्याची गरज. माझं वाक्य लक्ष देऊन ऐका. तुमची जर संतती सुसंस्कारित असेल तर तुम्हाला संपत्तीची काळजी करण्याची गरज नाही. पण तुमच्याकडे करोडोने संपत्ती असेल पण तुमची संतती जर चांगली नसेल तर तुमच्या करोडीच्या संपत्तीचा काही फायदा नाही. म्हणून संतती कमवा. संतती जरी कमवली तरी जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात गुण गायीन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. भगवंता मी तुझं गुण रात्रंदिवस गाईल, रात्रंदिवस गाईल. हे जर दिलंस ना भगवंता तर मला मुक्ती नको, मला पैसा नको, मला काहीच नको. फक्त काय दे? संत संगती दे. का?
कारण माणसावरती संतांचे अनन्य साधारण असे उपकार आहेत. जन्माला आल्यापासून कमी जणांनी उपकार केलेत का आपल्यावरती? पहिला उपकार आईचा, वडिलांचा, नंतर आपल्या जलाचा, पाण्याचा, नदीचा, गोमातेचा, जवानांचा, संतांचा. कमी उपकार आहेत आपल्यावरती, पण त्यामध्ये सगळ्यात मोठा उपकार जर कुणाचा असेल तर कुणाचा आहे? संतांचा आहे. कारण वेद सुद्धा मोठे मोठ्याने ओरडून सांगतात, संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही. संता विन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती गवाई, ऐसी वेद देती गवाई, ऐसी वेद देती गवाई. संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी सुद्धा ग्वाही देऊन सांगितलंय की जर जगाच्या मालकाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. आणि हे जर सगळं दिलं तर भगवंता मी गर्भवासाचं दुःख भोगायला सुद्धा तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. पण आमच्या जीवनामध्ये संतांची संगती आम्हाला मिळावी, मग त्याच्यासाठी काय करावं? भगवान परमात्माचं नामचिंतन करावं लागेल. या कलियुगामध्ये जर आपल्याला भगवान परमात्माला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात सोपं साधन कुठलं सांगितलं? श्रीमद भागवतामध्ये वर्णन करतात बघा, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत् फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. जे फल यज्ञाने प्राप्त होणार नाही, ध्यानाने प्राप्त होणार नाही, पूजेने प्राप्त होणार नाही, तेच फल या कलियुगामध्ये तुम्हाला भगवान परमात्माच्या नामचिंतनाने प्राप्त होईल. म्हणून एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ आणि सेवेला पूर्णविराम देऊ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. भगवान जरा खरखर वाजवा. टाळ्या. वाह भगवान, क्या बात. थांबा थांबा, लय गडबड व्हायला लागली आपली. काय करू? दोनदा पकवाज, दोनदा टाळं आणि दोनदा टाळं. थोडं मन घ्या बरं. बरं का, कुणी कुणाच्या मध्ये इंटरफेअर अजिबात करू नका. मी सांगते, माझ्याकडे लक्ष द्या. पकवाज. तुम्ही म्हणा, म्हणा ज्ञानोबा. एक एक जण बघू आपण कोणाचं हे होत आहे. थांबा थांबा, दुसरं घेऊ वाटल्यास. हे लय उंच होईल तुम्हाला. बघा मी समोर म्हणते, माझ्या मागं म्हणा. महिला मंडळ अगोदर, लेडीज फर्स्ट. याचा इको कमी करा, याला इथं आवाज द्या. सियावर रामचंद्र भगवान की. म्हणा जरा मोठ्यानी. सियावर रामचंद्र भगवान की. वाह, सियावर रामचंद्र भगवान की. तुमची बारी. नाही नाही नाही, सफी मी कुणाच्याच सोबत करत नाही. मला राहायचंय अजून एकटाच इथं. हा म्हणा तुम्ही माझ्या मागे. सियावर रामचंद्र भगवान की. वाह, टाळी वाजवा यांच्याकरिता. आता यांनी किती मोठ्याने म्हणलं. तुम्ही एवढे आहेत, हे एवढेच आहेत. आपला एवढ्या जरा मोठा आवाज, लई मोठा येरीच. आता माझ्या पाठीमागा. सियावर रामचंद्र भगवान की. आता सोबत म्हणू आपण, बघू. हे कळालं पाहिजे कुठपर्यंत, परतूरला कळालं पाहिजे की इथं सप्ताह चालू आहे. बघा बरं. सियावर रामचंद्र भगवान की. वाह, सियावर रामचंद्र भगवान की. सियावर रामचंद्र भगवान की. एकदाच अजून. लक्ष्मणजी महाराज की. लक्ष्मणजी महाराज की. पवनसूत हनुमान की. पवनसूत हनुमान की. सियावर रामचंद्र भगवान की. रावणजी महाराज की. चुकलं नाही. तुम्हाला कळालं नाही वाटतं, घरी गेले.
थांबा 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 थांबा. अगदी माझ्या नियोजित वेळेमध्ये मी अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 11:03 झालेत, माफ करा, 3 मिनिटं जास्त घेतले तुमचे. का घेऊ अजून घ्यायचे ना? चला ऐका, त्या ठिकाणी माझ्या ठरलेल्या नियोजित वेळेमध्ये मी अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. कारण आपल्याला नाही का बरं दादा, 20 मिनिटात सुरू करायला जरा लेट झाला, 10-15 मिनिटं. हां, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अगदी नियोजित वेळेमध्ये मी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा भावार्थ असाच आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. कारण अभंगाला आपण सोडवायचं नसतं, ती आपली पात्रता. अभंगाला आपण कधीच सोडवू शकत नाही. माझ्यासारखे लाखो कीर्तनकारांनी सोडवलं तरी सुद्धा सोडू शकत नाही. अभंग कशासाठी सांगू तुम्हाला, एका वाक्यात सांगा, ऐका. अभंगाला आपण सोडावं एवढे आपण मोठे नाहीत. अभंगाला सोडत सोडत आपण या भवसिंधूतून तरुण जाण्याकरिता अभंग आहेत. हा, म्हणून या अभंगाचा भावार्थ असाच आहे असं माझं म्हणणं नाही. अगदी त्या ठिकाणी जसं मला जमलं, जसं मला झेपलं तसं बोलण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर कुणाच्या अंतःकरणामध्ये लागला असेल तर तुमचं लेकरू म्हणून मला अगदीच क्षमा करावं. एकदा समस्त आमच्या महाराज मंडळींसाठी टाळी वाजवा, गाड्या टाळी वाजवा. आणि तुमच्या गावच्या जावईंसाठी, म्हणजे ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग आला इथं, पहिली शेवटची गोष्ट, ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला असे असणारे शरीभक्तीपरायण आमचे राजेश दादा जाधव, आमच्या जाधव दादांसाठी जेवढ्या तयारीने पखवाज वाजवतात तेवढ्या तयारीने वाजवा, जरा वाजवा वाजवा. हा आशीर्वाद मिळाला बरं तुम्हाला, टेन्शन नाही आता. त्या ठिकाणी अगदी सुंदर आमचे शूटिंगवाले दादा आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाले दादांसाठी एकदा वाजवा वाजवा वा. कारण प्राण एक त्यांनी नाही दिल्यावर काही काही जागेवर असं होतं, आवाज द्या, बेस वाढवा, गेन वाढवा, हे द्या हे द्या, सांगूस तर कीर्तन संपत पण मिळ लागत नाही. हा पण अगदी समय सूचकता खूप सुंदर, धन्यवाद. आपण सर्वात, आपल्या सर्वांना धन्यवाद. फक्त बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर चुकला असेल, कुणाच्या अंतःकरणाला लागला असेल तर तुमचं लेकरू म्हणून क्षमा करावं. कारण कीर्तन रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. कीर्तन कसं आहे, रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. इथं काय कुणाचं माप घेऊन कपडे शिवले जात नाहीत, पण शिवलेलं कापड कुणाच्या अंगाला कुणाच्या अंगाला फिट आल्याशिवाय राहत. म्हणून चुकला असेल, कुणाला लागला असेल तर क्षमा करावं. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. 4 असतील 5वी समजा मला, 3 असतील 4थी समजा मला, 2 असतील 3री समजा मला, 1 असेल 2री समजा मला, मुलगीच नाही दत्तक घेऊन टाका मला, पण माफ करून टाका मला, नाही तशी काही वेळ येणार नाही. असं झालेली सेवा भगवान परमात्माच्या चरणावरती, सकल साधू संतांच्या चरणावरती, बाबाजींच्या चरणावरती त्या ठिकाणी ही सेवा समर्पित करून आणि खऱ्या अर्थाने अगदी आपल्या गावाचं भूषण वैभव असणारे शरीभक्तीपरायण खऱ्या अर्थाने आल्याच्या नंतर भेट झाली. पण कसं असतं, आमच्या भेटी अशाच होत असतात. म्हणून असे असणारे अगदी महाराष्ट्रातील नामांकित गान कोकिळा असे असणारे आमचे मोठे बंधुराज, अगदी माझ्यावरती लहान बहिणीसारखं ज्यांचं प्रेम आहे अशा असणारे शरीभक्तीपरायण गान कोकिळा आमचे ब्रह्मा महाराज येवले दादांनी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बोलले वगैरे ते नाहीत, पण एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. का सांगू तुम्हाला, कारण गावाचं वैभव आहे म्हणून. चला त्या ठिकाणी माझी वेळ संपलेली आहे, त्या ठिकाणी आता चाल होईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.